मला भांडी तर लावू हे दे. आहे छिलके मूग. त्याला थोडासा धुवूया. तर घेऊया धुवूया. पण याच्यामध्ये कांदा बिंदा टाकू शकतो ना आपण. सगळं काय कांदा म्हणजे टाक, आता हे काय भाजप महिना चालू आहे ना. भाजप नको नाही, टाकू कांदा. जर कोणता महिना चालू आहे आता? धोंड्याचा महिना, धोंडा. अधिक मास. अधिक मास. अधिक मास मध्ये कांदा लसूण नाही खात. नाही, हे आपण खाऊ आहे. नॉनव्हेज पण नाही खात. नॉनव्हेज तर मी कालच खाल्ला. तू खाल्लंस. तुम्ही तर व्हेजिटेरियन आहे, तुम्ही नका खाऊ. आम्ही कांदा लसूण नाही खाणार. अरे पण विदाऊट का आता तू लसूण काढलेस फ्रीज मधनं, बोलते खराब होतील. हा, मग ते बाहेर ठेवले तर खराब होतील ना. मग बाहेरच तर काढलेत ना तुम्ही. पहिला कुठे काढलंय? ठेवलं की आतमध्ये. हे काय कुठे? तुम्ही दाखवतो तुला. हम्म. पाण्यात ठेवू ना थोडा वेळ. हो. पाण्यात ठेवलो. त्याचे तो घे ना कातेला. राहू दे ना तोपर्यंत पाण्यात. ठीक आहे. हे बघ, मला बोलते की लसूण आणि खायचं नाही, बोलते कांद्याने लसूण. हे बघ, स्वतःने काढले लसूण. हा कोणी काढलाय? पप्पा काढून गेले का? पप्पाने काढून गेले. मग ते काय कांदा हा पिठलं बनवलेलंस ना. मग कांद्याशिवाय पिठलं बनलं? त्याला काय होतं? कांद्याशिवाय लसणाशिवाय पिठलं बनत नाही असं तुला वाटतंय? काय पण बोलत नको जाऊ आई. हो, काय पण बोलत नको जाऊस. आपण काय जैन आहे का? जैन असो नसो असं थोडीच आहे का जैन लोकच नाही खात? उपासाला नाही खात, अधिक मासात श्रावणात कांदा लसूण नाही खात. तो शेतकरी जो कांदा बनवतो पिकवतो त्याच्या तो पण नाही पोटात खात का? काय? त्याला तर खायला लागणार ना, त्याने पिकवलंय तर. काय बराबर ना. चला आता कांदे वगैरे कापतो. टाटा, बाय बाय.